महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणारं जे म्हैसमाळ आहे, त्या म्हैसमाळ यात्रेची जी सुरुवात आहे, ती सुरुवात उद्यापासून होणार आहे. आणि या अध्यक्षस्थानी जे गिरिजामाता संस्थानचे अध्यक्षस्थानी जे असणार आहे, ते आपले तहसीलदार संतोषजी गुट्टे सर हे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया. सर नमस्कार. उद्यापासून जर बघितलं गेलं, जी म्हैसमाळची यात्रा आहे, यात्रेला शुभारंभ होणार आहे, यावर काय सांगाल? मी सर्वप्रथम आपल्या या माध्यमाच्या तुमच्या माध्यमातून म्हैसमाळच्या पंचक्रोशीतील संबंध जिल्ह्यातील सर्व भाविक भक्त आणि जनतेला आवाहन करतो की आपल्याला या माघ पौर्णिमेनिमित्त, ज्याला आपण स्थानिक भाषेत नव्याची पुनव असं म्हणतो, हा गिरिजामातेचा उत्सव पार पडत आहे 3 दिवस. सर्वांनी यांचा दर्शनाचा लाभ घेऊन आपल्याला अतिक उत्साहानं या यात्रेत सहभागी व्हावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. आता एकीकडे बघितलं गेलं तर यात्रेला आहे, यात्रेला भरपूर गर्दी आपल्याला बघायला मिळते. या वर्षी देखील गर्दीचा जो प्रभाव आहे तो मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यावर आपण प्रशासन म्हणून कशी तयारी केली? आम्ही एक ट्रस्टच्या माध्यमातून एक बैठक आयोजित केली होती. त्याच्यामध्ये सर्व यंत्रणांना पाचारण करून त्यांना प्रत्येकाचं काम विभागून दिलेलं आहे. त्यामध्ये पोलीस विभागाला आपण सूचना दिलेल्या आहेत की या उत्सवादरम्यान, यात्रेदरम्यान आपण पार्किंग व्यवस्थेच्या ठिकाणी आवश्यक तो बंदोबस्त, तसेच गर्दीचं नियंत्रण म्हणून रांगेच्या ठिकाणी म्हणजे मंडपामध्ये आणि देवीच्या गाभाऱ्याच्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त पुरवा असं आपण त्यांना लेखी सूचना पण दिलेल्या आहेत आणि बैठक पण त्यांची आपण सूचना दिलेल्या आहेत. तसेच इतर भाविकांची काही गैरसोय होऊ नये म्हणून जे काही स्थानिक जे काही दुकान असतात, ते शॉप, त्यांना आपण सूचना दिलेली आहे की रस्ता जो आहे तो रस्त्यावर अतिक्रमण न करता तो जो रस्ता खुला ठेवून त्यांची काही जे असणार आहे त्यांची दुकानं मांडावीत, जेणेकरून भाविकांची गैरसोय होणार नाही. आणि दरवर्षी हा उत्सव होत असतो, त्याच्यामध्ये प्रचंड उत्साह असतो असं मी ऐकलेलं आहे. त्याला कुठलेही गालबोट लागणार नाही असं आम्ही दुकानदारांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहे. एकीकडे बघितलं गेलं जे यात्रेच्या काळामध्ये आरोग्य पथक असतील, रुग्णवाहिका असतील, याची देखील सुविधा आपण केली आहे. हां, नक्कीच. आम्ही जे ग्रामीण रुग्णालय आहे त्यांच्या अधीक्षकांना पत्र दिलेलं आहे, तसेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांची तिथं ॲम्ब्युलन्स आणि वैद्यकीय पथक रेडी राहणार आहे. त्या ठिकाणी आवश्यक तो प्रथमोपचार पेटी देखील तिथं रेडी ठेवण्याबद्दल बैठकीत त्यांना सूचना पण दिलेल्या आहेत. एक शेवटचा प्रश्न, जे कायदा आणि सुव्यवस्था आहे, हे राखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यामध्ये समन्वय कसा असणार आहे? आम्ही ऑलरेडी आता गार्ड तिथं मागून घेतलेला आहे कालच, कारण देवीचे अलंकार आपण कालच घेतलेले आहेत ताब्यामध्ये, कारण आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आणि यावेळेस रविवारी ही पौर्णिमा आलेली आहे. त्यामुळं कालपासून बंदोबस्त तिथं ऑलरेडी तिथं लागलेला आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे आम्हाला चॅलेंज असणार होतं की मी ज्यावेळेस पाहणी करायला गेलो होतो मागच्या 5 दिवसापूर्वी, तर पार्किंगची समस्या आणि दुकानांचं अतिक्रमण रोडवर होणं, हे 2 विषय मला तिथून स्थानिक ह्याच्यामधून उद्भवलेले विषय होते. त्यांच्यावर आम्ही सोल्युशन केलेलं आहे. नक्कीच हे होते तहसीलदार, तसे ट्रस्टचे अध्यक्ष संतोषजी गुळे सर यांनी आता सांगितले, त्यांच्याकडून प्रशासन देखील जे तयारी देखील करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जाणारं जे थंड हवेचं ठिकाण आहे, ती म्हणजे म्हैसमाळ. आणि या म्हैसमाळची जी देवीची यात्रा आहे, ही यात्रेला उद्यापासून शुभारंभ होणार आहे. आणि आज मी ज्या ठिकाणी उभा आहे, हेच ते मंदिर आहे गिरिजा देवीचं. या गिरिजा देवीचे जे मंदिराची जी आपण जर रूपरेषा बघितली, ज्या देवीवरचे जे सगळे अलंकार बघितले, तर सुंदर अशी मूर्तीची देखील सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि आत्ताच आपण जर बघितलं, जे मंदिराचे अध्यक्ष आहे तहसीलदार संतोषजी गुट्टे सर यांनी देखील सांगितलेलं आहे की मंदिरात प्रशासनातर्फे जय्यत अशी तयारी देखील करण्यात आलेली आहे. आणि उद्या जी तयारी आपण बघितली गेली तर बाहेर देखील बॅरिकेड्स लावलेले आहेत, पोलीस चौकी देखील तैनात केलेली आहे. त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर आपत्कालीन वैद्यकीय हॉस्पिटल देखील उभारण्यात आलेले आहे. आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं तर जी मूर्ती आहे, मूर्तीच्या ज्या अंगावर जे सुंदर असा अलंकार देखील आपल्याला बघायला मिळतोय. आणि याच देवीचं उद्या जर बघितलं गेलं तर उद्या यात्रेस देखील सुरुवात होणार आहे. आपल्यासोबत जे मंदिराचे पुजारी आहेत, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत नेमकं या मंदिराचं महत्व काय आहे आणि नेमकं या मंदिराची ओळख कशी आहे. नमस्कार. आपण जर बघितलं गेलं तर उद्या जे गिरिजादेवी म्हैसमाळची जी यात्रा आहे, यात्रेला सुरुवात होत आहे, यावर काय सांगा? म्हैसमाळची यात्रा ही इथे भरपूर भाविक येतात, देवीला नमस्कार करतात आणि देवी पण भक्तांना नवसाला पावते.
इथं यात्रेत महत्त्व म्हणजे देवीला चुरमुरेचा प्रसाद वाहने, कंदुरीचे कार्यक्रम करतात, कुणी डाळबट्टी करतं. त्यामुळे इथे परिसरात भरपूर भाविक लोक येतात. त्यानिमित्त माननीय तहसीलदार साहेब यांनी भरपूर व्यवस्था केलेली आहे आणि यात्रेची ग्रामपंचायतने सुद्धा भरपूर पाण्याची व्यवस्था हे ते व्यवस्थित केलेली आहे. त्यामुळे यात्रेकरूला कोणताही त्रास होणार नाही अशी दक्षता घेतलेली आहे आणि आतापर्यंत यात्रेची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे आणि लाखोच्या संख्येने भक्त म्हैसमाळ येथे येतात. म्हणून महाराष्ट्राची कुलदैवत श्री गिरिजा देवी ही भक्तांना पावणारी देवी आहे आणि ते लाखो लोकांची मनोकामना पूर्ण करणारी ही देवी आहे. उद्या सकाळी 4 वाजता माननीय तहसीलदार साहेब, गिरिजादेवी संस्थानचे अध्यक्ष यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. देवीला अलंकार वगैरे चढवून महापूजा आणि यात्रेला सुरुवात होणार. नक्कीच हे होते पुजारी यांनी आता सांगितलेलं आहे उद्या सकाळी जे यात्रेला सुरुवात होणार आहे याच अनुषंगाने मिळतील जे अध्यक्ष आहे गिरिजास्थानचे तहसीलदार संतोषजी गुडे यांच्या हस्ते सकाळी 4 वाजता महाअभिषेक होऊन आरती देखील होणार आहे आणि प्रशासन देखील अशी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.